श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री VK ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगला प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस आपण इथे बघू शकता जे की 56 रुपये इतका आहे। याआधी पण आपण या कंपनीला दाखवलेला आहे। तर 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्न वरनं आपल्याला हे कळून येईल की कंपनीने 13% चे रिटर्न्स गेल्या 6 महिन्यामध्ये दिलेले आहेत आणि जर 1 वर्षाचं बघितलं तर 18% चे रिटर्न्स दिलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता कितीचा हा शेअर असायचा, तर 47 चा शेअर होता, वरती 58 पर्यंत गेला, परत डाऊन मध्ये आला 50 पर्यंत, त्यानंतर परत ग्रोथ करून कंपनीचा शेअर प्राइस इथे 64 गेलेला आहे आणि इथे खाली परत 47 46 वरती, म्हणजेच एका वर्षामध्ये 2 वेळा 46 ते 47 च्या आसपास शेअर आलेला आहे। तुम्ही इथे परत बघू शकता वरती 58 पर्यंत गेलाय। तर 52 वीक्स लो जर बघितलं तर 37 इतका आहे आणि 52 वीक्स हाय 68 इतका आहे। म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता 48 इथे 45 46 असं करत करत खूप वेळा अप डाऊन्स या कंपनीने आपल्याला दाखवलेले आहेत। 5 इयर्सचं बघितलं आपण चार्ट पॅटर्न तर 18% चेच रिटर्न आहेत। तर ओव्हरऑल कंपनीने अजून इतक्या चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स दिलेले नाहीयेत, म्हणजे येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स दाखवू शकते। कंपनीचं मार्केट कॅप बघू शकता तुम्ही 6000 कोटीचीच कंपनी आहे। तर आता इथे 5 इयर कोणतरी असं कमेंट पण करू शकतो की 5 वर्षापूर्वीची कंपनी वगैरे, तर तुम्ही इथे चार्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला सरळ दिसत असेल डिसेंबर 2023 मध्ये, नोव्हेंबर 2023, जानेवारी 2024, मार्च 2024 आणि मे 2024 इथे आहे। इथे 5 वर्षाचा चार्ट पॅटर्न म्हणजे 5 वर्षाचा पूर्ण इथे नाहीये कंपनीचं। तर काही जण असे कमेंट करतात की कंपनी अशी तशी, परत कंपनी 5 वर्षाचं कुठं आहे वगैरे वगैरे, तर त्यांच्यासाठी हे एक अजून एक। तर तुम्ही इथे 1 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला बघितलं तर 18% चे रिटर्न्स आहेत। गेल्या एका वर्षभरामध्ये कंपनीने 18% चे रिटर्न्स दिलेले आहेत। कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे म्हणून मोठा प्लेयर आरामात त्याला वरती नेऊ शकतो, कंपनीचे शेअर प्राइस ग्रोथ करू शकतो। तर आपण ह्या कंपनीवरती फोकस करू शकतो। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 60 ते 70 पर्यंतचे पण टार्गेट्स आरामात दाखवू शकते। तर कंपनीचे एकदा फंडामेंटल्स बघूयात आपण। तर कंपनीचे आपण रेव्हेन्यूज म्हणजे सेल्स बघू शकतो इथे, जे की मार्च 2023 मध्ये 691 कोटी इतका आहे, त्यानंतर 720 कोटी, 756 कोटी, 806 कोटी आणि मार्च 2024 मध्ये आता 896 कोटी इतका आहे। कंपनीचे जर आपण नेट प्रॉफिट बघितलं तर 134 कोटी, मग 108 कोटी, 114 कोटी, 116 कोटी, त्यानंतर आता 160 कोटी इतका आहे। आणि आपण इथे कंपनीचे रिझर्व्स बघितले तर मार्च 2023 मध्ये बघू शकता 1104 कोटी इतका आहे आणि कर्ज कंपनीवरती 16060 कोटी इतका आहे, जे की मार्च 2023 मध्ये आहे। मार्च 2024 चा अजून आपल्याला इथे शो होत नाहीये। कंपनीमध्ये जर FIs आणि DIs ची होल्डिंग बघितली तर DIs ची होल्डिंग ही 9.82% इतका आहे आणि प्रोमोटर्सची होल्डिंग सर्वात जास्त आहे 69.6% इतका आहे। पब्लिकची होल्डिंग 20.25% इतकी आहे आणि FIs ची 0.87%। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स तरी चांगले वाटतात, तरी तुम्ही तुमच्या बेसिसवरती ॲनालिसिस करा, तुमच्या पद्धतीने ॲनालिसिस करा, पण इन्व्हेस्टमेंटसाठी कंपनी चांगली आहे, तुम्ही ह्या कंपनीवरती नक्की फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे टाटा स्टील। तर ह्या कंपनीचा पण आजचा शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता
66 रुपये इतका आहे। 6 मंथचं चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केल्यावर कळतं की 40%चे रिटर्न्स गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने दिलेले आहेत। हळूहळू पद्धतीने कंपनी शेअर प्राईजमध्ये ग्रोथ बघू शकता आपण। 117चा शेअर होता, किती वरती गेला आता 166 पर्यंत गेलेला आहे। 1 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला बघा कितीचा शेअर होता इथे, तर 105 106चा कितीवर गेला आता 166। आणि 5 वर्षाच्या पण चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केल्यावर कळेल की हा फक्त 35 रुपयाचा शेअर 27 रुपयाचा शेअर होता आणि सरळ त्याने वरती आता 166 रुपयेपर्यंत वरती गेलेला आहे। ओव्हरऑल कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे, पण चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स कंपनीने दिलेले आपण इथं बघू शकतो। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही ह्या पण फोकस करू शकता। फंडामेंटल्स पण चांगले आहेत, ह्या आधी आपण खूप वेळा बघितलेले आहेत। तर ह्या कंपनीला आपण येणाऱ्या वेळेत 175 ते 200 साठी टार्गेट करू शकतो, पण हे सगळं लॉंग टर्मसाठी आहे, शॉर्ट टर्मसाठी नाही। तर इन्व्हेस्टमेंट करून आपण याच्यामध्ये पण SIP करू शकतो। नेक्स्ट कंपनी आहे NHPC लिमिटेड। तर ह्या कंपनीचं पण आजचं शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता 98 रुपये इतका आहे। गेल्या महिन्याभरामध्ये 6%चे रिटर्न्स, गेल्या 6 महिन्यामध्ये 94%चे, तर गेल्या वर्षभरामध्ये 121%चे रिटर्न्स दिलेले आहेत। तर इथं तुम्ही बघू शकता 44चा शेअर होता, वरती सरळ कितीपर्यंत गेला 103 पर्यंत गेला, त्यानंतर आता 98 रुपये सध्याला चालू आहे। कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तुम्ही तर 99,000 कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे। आणि 52 वीक्स लो बघितलं तर 42, तर 52 वीक्स हाय 105 इतका आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही फोकस नक्की करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण तुम्हाला 150 पर्यंतचे टार्गेट्स दाखवू शकते, पण हे पण लॉंग टर्मसाठी आहे, शॉर्ट टर्मसाठी नाही। तर तुम्ही या कंपनीवरती फोकस नक्की करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी। तर ह्या कंपनीचा आजच्या शेअर प्राइस तुम्ही इथं बघू शकता, जे की 185 रुपये इतका आहे। 6 महिन्याचा चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केल्यावर कळेल की 98%चे रिटर्न्स गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने दिलेले आहेत। एका वर्षाचं बघा 11%चे रिटर्न्स आहेत, 1 महिन्याचं, आणि एका वर्षाचं 122%चे रिटर्न्स आहेत, आणि 5 वर्षाचं 255%चे। ओव्हरऑल कंपनी खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला रिटर्न्स प्रॉफिट चांगलं देत आहे शेअर मार्केटमध्ये। फक्त होल्डिंग करण्याची गरज आहे। तुम्ही इथं बघू शकता 30 रुपयाचा शेअर असायचा, वरती कितीपर्यंत गेला तर 120 पर्यंत गेला, 122 120, आणि इथं परत डाऊनला आला 64 रुपयेपर्यंत। इथं तुम्ही बघू शकता 74 रुपयेपर्यंत, परत हळूहळू ग्रोथ करत आता 185 पर्यंत पोहोचलेला आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही ह्या फोकस करू शकता। मार्केट कॅप बघा 34,000 कोटी, 52 वीक्स लो 79, तर 52 वीक्स हाय 193 इतका आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स पण बघूयात आपण। तर तुम्ही इथे बघू शकता नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे सेल्स तुम्ही इथे बघू शकता। डिसेंबर 2022 मध्ये 3,297 कोटी, त्यानंतर 3,771 कोटी, 3,178 कोटी, 3,043 कोटी, परत 3,347 कोटीवरती आलेला आहे। इथे ऑपरेटिंग मार्जिन पण तुम्ही बघू शकता 14%, 21%, 19%, 13% आणि 23%। तर एका वर्षामधली ग्रोथ आहे ती। आणि नेट प्रॉफिट तुम्ही इथे बघू शकता 274 कोटी मार्च 2023 मध्ये, परत 522 कोटी, 349 कोटी, 206 कोटी, आता 448 कोटी इतका आहे। तर कंपनीचे आपण इथे रिझर्व्स बघू शकतो किती आहे इथे। तर कंपनीचे रिझर्व्स इथे 9,762 कोटी, 11,636 कोटी, 12,320 कोटी, आणि आता 12,690 कोटी। रिझर्व्स पण खूप चांगले आहेत, आणि कंपनीवरती कर्ज मात्र फक्त 96 कोटी इतका आहे, जे की 102 कोटीचा होता ते फक्त 96 कोटीचा राहिलेला आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करा, कर्ज पण कंपनीवरती कमी आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते। FISची आणि DISची होल्डिंग पण बघूयात। प्रोमोटर्सची होल्डिंग तुम्ही बघू शकता इथे 51.28% इतकी आहे। FISची बघू शकता 11.99% इतकी आहे,
आणि DISची पण बघू शकता 18.82% इतकी आहे आणि पब्लिकची 20.93%. तर ओव्हरऑल इथे कंपनीचे होल्डिंग FIsनी कमी केलेली आहे आणि DIsनी आणि पब्लिकनी वाढवलेली आहे. प्रमोटर्सची खूप दिवसापासून तेवढीच आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता. येणाऱ्या वेळेत ही कंपनी तुम्हाला चांगले रिटर्न्स आणि चांगले प्रॉफिट दाखवू शकते. आणि कोणतीही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी त्यांचे फंडामेंटल्स चेक करत चला आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना 3-4 पार्टमध्ये इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळेल.